श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, भाग्यशाली कोण आहे? हो बाळा, भाग्यशाली फक्त तूच आहेस, म्हणून तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र चमत्कारिक संदेश आला आहे। तेव्हा बाळा, स्वतःला भाग्यशाली समजून दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अद्भुत चमत्कार घडणार आहे तो तू स्वतः पाहणार आहेस। हो बाळा, स्वामी म्हणतात, आता त्या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही, ज्यांनी तुझे जीवन पूर्ण उद्ध्वस्त केले। तुझ्यावरती विश्वासाचा दिखावा करून, तुझा विश्वासघात करून दूर राहून तुझी परीक्षा आणि तुझी मजा बघण्यात आली आहे। बाळा, आता वेळ त्यांची सुद्धा आली आहे। जो त्यांनी तुला त्रास, दुःख, यातना दिल्या आहेत ते सर्व काही त्यांच्या समोर आले आहे आणि ते सर्व काही भोगत आहेत। पण तू याची चिंता करू नको, निश्चिंत राहा, कारण स्वामी माऊली आता तुझ्यासोबत निरंतर आहे। आता त्या सर्व लोकांचा सामना माझ्यासोबत आहे, तेव्हा तू चिंता करू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही। संयम ठेवा। आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात। कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा खूप मोठेपणा असावा लागतो, कारण तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव नेहमीच तुम्हाला काहीतरी शिकवण देऊन जातात। कोणाच्याही चुका मोजत बसू नका, नकारात्मक विचार करत राहू नका। आयुष्यात त्याला त्यांच्या चुकांची शिक्षा मिळाली आहे। आता तू तुझे कर्म खराब करून घेऊ नको, कारण बाळा, तुझी सुद्धा परीक्षा चालू आहे। मग तुला या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचे आहे। स्वामी म्हणतात, नाती टिकवणं आजकाल खूप अवघड झाले आहे। स्वतः जळून जायचं पण दुसऱ्यांना सुगंध देत राहायचं, हाच तर नात्यांचा अर्थ आहे। आणि ते तुझे सुंदर नाते आता पूर्ण घट्ट होणार आहे। हो बाळा, तुझ्या नात्यामध्ये मधुर प्रेमाचा सुसंवाद चालू होणार आहे। तेव्हा निश्चिंत राहा, आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे। तुझ्या मनातील एक खूप मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। बाळा, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे। जरी तुझ्यासोबत कोणीही नसेल तरीही ब्रह्मांडाची स्वामी शक्ती सदैव निरंतर तुझ्या पाठीशी माझे दिव्य आशीर्वाद घेऊन उभी आहे। तेव्हा निश्चिंत राहा। चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो, म्हणूनच मनामध्ये कधीही अहंकारला थारा देऊ नका। नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहू नका। दुःखी राहण्यापेक्षा समाधानी आणि सुखी कसे राहता येईल याचा विचार केला, कारण हे ज्याला कळले तो खरे आयुष्य जगायला शिकला, तो खरा सुखी त्याच्या संसारामध्ये राहायला शिकला। हो बाळा, मनात सर्व काही ठेवून सहन केले आहे। आता याच विश्वासावर कधीतरी खरे उतरा आणि माझ्यावरती जो तुमचा अखंड विश्वास आहे तो ढळू देऊ नका, कारण बाळा, तुमच्या आयुष्यातील आता ते सर्व संकटे, दुःख, पणवती सर्व दूर घालवण्यासाठीच ही स्वामी माऊली संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे। बाळा, जे झाले ते झाले, आता त्याचा विचार करून स्वतःला किती दिवस त्रास करत राहणार। म्हणूनच जे होतंय ते चांगल्यासाठीच होते असे मनामध्ये सकारात्मक विचार करून चांगल्या कार्याला सुरुवात करा। प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने, संयमाने पुढे टाकत राहा, कारण तुमच्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊली तुमच्या सोबत आहे। हा प्रचंड विश्वास मनात ठेवून प्रत्येक कार्य चांगल्या मनाने आणि सकारात्मक विचाराने करून तर पहा। त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त नाही झाले तर सांगा,
स्वामी म्हणतात, भीतोशी कशाला, भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. निसंकोच माझे नाव घे, माझे नामस्मरण कर, घाबरतो कोणाला बाळा, कारण ही ब्रह्मांडाची शक्ती जर माझ्या स्वामीप्रिय बाळाच्या पाठीशी अखंड उभी आहे, तर त्याला कोणासमोरही आता लाचार होण्याची गरज नाही, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आता फक्त मनापासून श्रद्धा ठेव, आर्त मनाने साथ घालून तर पहा. स्वामी माऊली तुझ्यासमोर गुप्त रूपामध्ये सदैव निरंतर असणार आहे. हो बाळा. स्वामी म्हणतात, बाळा, जोपर्यंत तुम्ही हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. कारण तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास आता खंबीर निर्माण झाला आहे. तुमच्यामध्ये जो विश्वास आमच्यावरती आहे तो खंबीर झाला आहे. तेव्हा बाळा निश्चिंत रहा, निसंकोच सर्व कार्याला सुरुवात करून तर पहा. स्वामी म्हणतात, माणूस किती किमतीची कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते. चांगली माणसे आपल्या जीवनात येणे ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणे ही आपल्यावरती आपली योग्यता असते. स्वामी म्हणतात, आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले, कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले, मन स्वामी नामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदामध्ये सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणारे कोण हे जाणवू लागले आणि या सर्वांच्या पाठीशी उभे कोण आहेत हे प्रत्यक्षात दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे. म्हणूनच स्वामी भक्तांनो, आपल्या या स्वामी माऊलींच्या सेवेमध्ये कधीही खंड पडू देऊ नका. स्वामी माऊलींचे अखंड नामस्मरण करत राहा. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते. स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. स्वतःच्या हिमतीवर सर्व काही करून दाखवायचे असते. मागील आठवणीने रडत बसू नका. भविष्याचा विचार करा. तुमच्यासमोर खूप मोठा सुंदर वर्तमान काळ आहे, त्याचा विचार करा आणि कर्तृत्वाने स्वतःचे आयुष्य, स्वतःचे जीवन सुंदर घडवा. स्वामी म्हणतात, क्षुल्लक संकटाने घाबरून कशाला जाता. जर तुम्हाला माहीत आहे ही ब्रह्मांडाची स्वामी शक्ती तुमच्या पाठीशी आहे तर कोणाला घाबरता. एक ठेच लागली म्हणून कधीही थांबायचे नसते. धैर्याने त्याच मार्गावरती चालायचे असते आणि संयमाने प्रत्येक संकटाचा, प्रत्येक बिकट परिस्थितीचा सामना करायचा असतो. कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असे वाटतं की खरंच देव आहे का, इथंपर्यंत शंका येते. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा. इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो की कोणीतरी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा आपल्या स्वामी शक्तीवर हवा. कधीकधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कोवतीवर शक्य आणि अशक्य असे ठरवू नका. स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी स्वतः तेच तुमच्यासाठी देतात जे तुमच्यासाठीच योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामी भक्तांनो, तुमचाही असा स्वामी माऊलीवर खंबीर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा पूर्ण तुमच्यावर विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्यासोबत कोण होते, कोण आहे आणि कोण राहणार आहे या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासोबत स्वामी आहेत याचे स्मरण ठेवा. कारण स्वामी माऊली निरंतर तुमची साथ देणार आहे. जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा तुमची संकटे तुमच्या जवळून निघून जातात. स्वामी म्हणतात, बाळा,
भगवंताच्या नामस्मरणाने जर तुम्हाला काही मिळाले नाही तरी चालेल, पण भगवंताच्या नामस्मरणाने ते समाधान मिळेल जे तुम्ही कधीही प्राप्त करू शकत नाही. म्हणूनच नामस्मरण अखंड करत राहा. काय तोटा आहे आपल्या भाग्याला जर सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला? काय भीती आहे आपल्या सर्वांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला? जर का थोडेही भरकटणार माऊली लगेच आपले डोळे वटरणार. हाताशी धरले आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ घ्यायला? ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला. अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला. जसा आईचा आधार तान्या लेकराला तसा गुरु माऊलींचा आधार आपल्याला. हो स्वामी भक्तांनो, याचे स्मरण ठेवा की आपल्याला आपल्या गुरु माऊलींचा आपल्या स्वामी माऊलींचा अखंड आधार आहे. त्यांचे निरंतर दिव्य आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. फक्त दर्शन केले तरी पुरे होते, आपल्या जन्माचे सार्थक होते. स्वामी म्हणतात, सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका, आणि स्वामी माऊलींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका. कुठेही कशीही स्वामींच्या सेवेची सुरुवात करता येते. स्वामी म्हणतात, बाळा आता विश्वास ठेव. आता ती योग्य वेळ आली आहे जे तुला सर्व प्राप्त करून देण्याचे. कारण तू जो काही आमच्यावरती निरपेक्ष विश्वास ठेवून आमची भक्ती केली आहे, नामस्मरण करत आहे, बाळा सर्व काही आम्ही पाहत आहोत. जर देवावरती तुमचा विश्वास असेल तर देव जे देईल त्याच्यामध्ये समाधान माना. पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे काही हवे आहे ते प्राप्त करून द्यावंच लागते. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो. याची वेळ आल्यानंतरच आपल्याला स्मरण होते. काही वेळ काही संकटे आपली परीक्षा बघण्यासाठी येतात. काही लोके आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातात. आपण नुसता त्याचा वापर करून घेतात, तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला ओळखायला शिका. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.